आता बोंडाळे काका यांच्या हस्ते ना ही कलशाची प्रदक्षिणा घातली जातात। या स्वामींच्या मंदिरात कलश लावल्यामुळे एक वेगळा अस्तित्व निर्माण झालेला एक आपण आता या मिठमुंबरीच्या स्वामी समर्थांच्या मठाकडे येलो आणि या मठाकडे ना इल्यावर खरोखर एक वेगळो आनंद मिळतो। आज विविध गोष्टींची या ठिकाणी स्थापना म्हणजे मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोहण असे विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात येलेला। तर हे सगळे गोष्टी तुमका आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघूक मिळणार। तर माझ्या समोर दिसतो तो स्वामी समर्थांचा मठ आणि त्या ठिकाणी जाऊन आज स्वामींची जी प्राण प्रतिष्ठा कलशारोहण आहे सगळे विधी आपण आज बघणार आहोत। तर चला मित्रांनो आपण जाऊया या सोहळ्यात सहभागी होऊया। आपण आता मठात येलो। मठात या ठिकाणी ना आज आपला कार्यक्रम म्हणजे मूर्ती प्रतिष्ठापना आणि कलशारोहणाचा कार्यक्रम आता या ठिकाणी आता ना पाद्यपूजन आणि कलशारोहणाची पूजा चालू आहे। तर तो देखील आपण आता विधी बघणार आहोत। आता आपण ना स्वामी समर्थ मठ मिठमुंबरी दिलं आणि या ठिकाणी आज स्वामींची मूर्ती प्रतिष्ठा आणि या ठिकाणी आता मंदिराचा कलशारोहणचा देखील कार्यक्रम आणि आता बोडेकर काकांच्या हस्ते ना या पाद्यपूजनाची आता प्रक्रिया चालू झालेली आहे। मित्रांनो आपण या काकींकाच विचारणार आज महाप्रसादामध्ये काय काय जेवण बनवलं। काकी आज महाप्रसादामध्ये नेमका काय काय? बटाट्याची भाजी, बटाट्याची भाजी, वाल बटाटा आणि पापड लोणचं। तर मित्रांनो बरंच महाप्रसाद या ठिकाणी सगळी महाप्रसादाची लगबग चालू आहे। सगळी मंडळी याकडे महाप्रसाद बनवतात आणि या ठिकाणी सगळा किसण्याचा कापण्याचा कार्यक्रम चालू आहे। अकडे बाकीचे सगळे महिला वर्ग। तर बघूया काय काय या ठिकाणी सगळं महाप्रसादाची ही सगळी लगबग चालू आहे। मित्रांनो आता बोंडाळे काका यांच्या हस्ते ना ही कलशाची प्रदक्षिणा घातली जातात। एक मंदिरापुरती अशी पूर्ण प्रदक्षिणा घातली जातात। स्वामींच्या मंदिरात कलश लावल्यामुळे एक वेगळा अस्तित्व निर्माण झालेला, एक वेगळी शोभा निर्माण झाली आणि त्या देखील बरोबर स्वामींचं ध्वज
देखील या ठिकाणी लावलं जातं. खरोखर छान वाटतं. एकंदरीत आता या स्वामींच्या मंदिरावर एक वेगळी शोभा इलेली आणि त्यानंतर मग मूर्ती प्रतिष्ठा होतली आणि स्वामींचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी वास्तव्य लाभणारा. तर प्रत्येक स्वामी भक्तांनी या ठिकाणी येऊन या स्वामींचा दर्शन घ्यावा. खरोखर तो बघा स्थापना केली जाते आणि ना प्रत्येक भाविक जी नजर आहे ना ती कलशाकडे गेलेली आहे. कशा पद्धतीने कलशाचा स्थापना केली जाता. खरोखर एक छान वाटतं. मन आनंद होता या स्वामींच्या या नगरीत येऊन एक स्वामींचा उत्सव साजरा करताना आपल्याला एक वेगळा ना मनात आनंद भेटतात. मित्रांनो, कलशाची पूजा झाल्यानंतर कलशात जो दोरो बांधून खाली सोडलेला ते ह्या ठिकाणी प्रत्येक जण नतमस्तक होता. कारण का कलशावर प्रत्येकाक पोहोचणं शक्य नसतं. त्याच्यामुळे ह्या प्रकारे असा एक पद्धतीने प्रयत्न केला असता. तर स्वामींचं गजर देखील चालू आहे. छान जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराष्ट्री स्वामी समर्थ. मंदिराच्या बाहेर स्वामींचं जयघोष चालू आणि या ठिकाणी थोड्या वेळाने नंतर मग मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठा ती केली जाणार आणि आता या ठिकाणी अजून मूर्ती ना स्वामींची पूर्णतः झाकून ठेवलेली आहे. आणि मंदिर देखील एवढा सुंदर असा मंदिर आहे ना, छान वाटतं. थोड्याच वेळात ते सगळे कार्यक्रम या ठिकाणी स्वामींची प्रतिमा या ठिकाणी जे गावकर ज्यांनी मंदिर बांधलं त्यांचे हा मुलाचा फोटो आहे आणि ही त्यांची अश्विनी गावकर ही पत्नी आहे. तर या दोघांच्या प्रेमापोटीच ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि खरोखर छान वाटतं. एकंदरीत थोड्याच वेळात या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आणि सगळ्यांसाठी या मंदिर खऱ्या अर्थाने खुला होतला. तर अजून ना हे कार्यक्रम चालू आहे. अजून काय प्राणप्रतिष्ठा झालेली नाही आणि तुमका हिसून ना मी नजारो दाखवतोय. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर ना हे बघा ह्या ना समोर मुख्य प्रवेशद्वार आणि मस्तपैकी माडाची झाडं आहेत, कलमं आहेत आणि समोर दिसता ही पवनचक्की आहे. बघा हसून एवढं जो नजारा दिसता ना भयानक, ही सगळी पवनचक्की आहे आणि हो जो असं रस्तो गेला तो सगळं कुणकेश्वरला गेला असून ह्या कुणकेश्वरचा ब्रिज. म्हणजे एवढ्या निसर्गाच्या सानिध्यात हे स्वामींचं मठ बांधलं गेलो ना, खरोखर छान वाटतं. तर मित्रांनो, तुम्ही येता आता कुणकेश्वरला जात असेल तर नक्की या मठात तुम्ही एकदा तरी भेट द्यावा. छान असं मठ मस्त वाटतं. एखाद्या निसर्गाच्या सानिध्यात असं हे मठ बांधल्यासारखं वाटतं. या ठिकाणी मस्तपैकी नारळाचा बन आणि या बनामध्ये एवढं शांत वाटतं ना, एकदम थंड असं वातावरण वाटतं. तुम्ही नक्की एकदा या स्वामींच्या मठात भेट द्या. ह्या ठिकाणी ना स्वामींचे जे पादुका आहेत, स्वामींची मूर्ती, दत्तगुरुजींची मूर्ती महाराजांची, या ठिकाणी ही मंदिराभोवती प्रदक्षिणा मारली जाणार आणि नंतर मग ती स्वामींच्या मुख्य मूर्तीच्या समोर तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्याच्यामुळे ही मंदिराभोवती प्रदक्षिणा मारून नंतर ही मूर्ती स्वामींच्या पुढ्यात ही स्थापन केली जातात. तर ढोल ताशाचं गजर, स्वामींचं गजर, असं या पद्धतीने ही प्रदक्षिणा पूर्ण होतात. पादुका आणि स्वामींची जी मूर्ती आहे ती मंदिरामध्ये येईल. खरोखर एक छान वाटतं, आनंद वाटतं, मस्त वाटतं. एकदम असं हे जिवंत सोहळा आपल्याला या निमित्ताने बघूक मिळाला. आता मित्रांनो, आता ही जी स्वामींची पादुका, स्वामींची मूर्ती, गणपतीची मूर्ती, दत्तगुरूंची मूर्ती या ठिकाणी स्वामींच्या पुढे आणि आता मूर्त होणार आणि मूर्त झाल्यानंतर जे मंगलाष्टका जसे होतं तसे ती स्वामींच्याकडे फुलाही वाहिली जाणार.
पुढे बाहेर पूर्णाहुती बलिदान वेळ बाहेर होमाचा कार्यक्रम बाहेर चालू आहे. आता याच्यानंतर पुढे प्राणप्रतिष्ठा तत्व जे आपण काल हवन केली ती सगळ्या तत्व मूर्तीमध्ये जडून प्राणप्रतिष्ठा करून मग षोडशोपचार पूजा असा आपला कार्यक्रम चालू आहे. भक्तांनी आपापल्या आता या ठिकाणी प्रतिष्ठापना झालेली आहे आणि प्रतिष्ठापना झाल्याचा कार्यक्रम तुम्ही बघितला, छान वाटला. आता या ठिकाणी नंतर मग थोड्याच वेळाने आता प्राणप्रतिष्ठेचा जो कधी कार्यक्रम चालू होतो आणि तो देखील तुमका बघू मिळणार. आता खऱ्या अर्थाने स्वामींचा दर्शन ह्या भक्तांसाठी खुला झालेला नाही. अजून प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मग खऱ्या अर्थाने या स्वामींचा दर्शन ह्या भक्तांसाठी खुला होणारा. थोड्या वेळाचा कालावधी आता शिल्लक राहिलेला. तर आता प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा थोड्याच वेळाने सुरुवात होईल. मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि आता होमाचा कार्यक्रम चालू आहे. तर आता ह्या ठिकाणी सगळी मंडळी बसलेली आहेत. होम हवन चालू आहे. होम हवन विधी झाल्यानंतर मग पुढचा कार्यक्रम काय असेल तो देखील मी तुमका दाखवेन. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. अतिशय आग्रहाची विनंती अशी राहील. आता त्या ठिकाणी महापूजा संपन्न झालेली आहे. आपल्या या ठिकाणी ना देवतांचं दर्शन कसं घ्यायचं त्याची तशी माहिती कधी दिसत नाही. कारण ज्या ज्या दर्शन घेण्याच्या पद्धती आम्ही बघतो त्या बघता आपल्याला दर्शन कसं घ्यायचं आहे देवतांचं त्याची काही माहिती नाही हे दिसून येतं. त्यासाठी ही सूचना आहे. ही सूचना अशी आहे, ही आपल्या जीवनभर हे देवतांचं दर्शन हे असंच घ्यायचं असतं. कुठला अमुक देव आहे म्हणून असं घ्यायचं असं मी काही सांगत नाही. देवतांचं दर्शन कसं घ्यायचं याच्याबद्दलची मी तुम्हाला ही सूचना देत आहे की या निमित्ताने या ठिकाणी अशीच व्यवस्था केलेली आहे. सर्व देवता या ध्यानस्थच असतात. ध्यानस्थ म्हणजे पूर्ण ध्यानस्थच असतात. पूर्ण झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आरतीची सुरुवात आहे. या ठिकाणी सगळे महिला वर्ग पुरुष वर्ग मोठ्या संख्येनं आरतीसाठी येईल आणि आरती थोड्याच वेळात आता ना सुरुवात होईल आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने ना स्वामींचा दर्शन या भक्तांसाठी खुला होईल. तर आता थोड्याच वेळात ही आरती सुरुवात होणार आहे. आरती देखील संपन्न झाली आणि दर्शनासाठी आता मंदिर या खुला करण्यात येलेला. तर या ठिकाणी आता हळूहळू भाविक येतील आणि या स्वामींचा सर्वप्रथम दर्शन आता तुमका सुंदर असं दर्शन आपल्याला मिळतं या रूपाने. खरोखर एक सुंदर स्वामींमध्ये एक जिवंतपणा आपल्या या निमित्तानं बघू मिळतं आणि या ठिकाणी सगळे हे भाविक येलेत आणि दर्शनासाठी उभे होतात. या सगळ्या भाविकांसाठी या मंदिर आता सर्वप्रथम खुला करण्यात येलेला आहे. गेल्यानंतर या ठिकाणी स्वामी समर्थांची ना मस्त प्रतिकृती रांगोळी काढलेली आहे. तुकाराम झगडे यांनी काढले ना रमेश तुकाराम झगडे यांनी काढले ना छान अशी रांगोळी काढली ना. आता ना खऱ्या अर्थाने भाविकांसाठी ना या मंदिर खुला झालेला आणि या ठिकाणी सगळे लोकांना दर्शनासाठी व्याकुळ झाले ना. महाप्रसादाक सुरुवात झालेली आणि सगळे भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेतात. तर खरोखर छान वाटतं एकंदरीत. तेव्हा महाप्रसादाचे बाकीचे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी थांबलेत. तर आता महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे. कार्यक्रम आता संपन्न झाला. म्हणजे मीठ मुंबरी येथे हे स्वामी समर्थांचं मठ नवीन स्थापन करण्यात येईल आणि खरोखर एक छान सोहळा होतो. मन प्रसन्न झाला. म्हणजे आज काय होता मूर्ती प्रतिष्ठापना कलशारोहण असे विविध विधी होते आणि हे तुमका मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले. मित्रांनो खरोखर या निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे कुणकेश्वरला जाताना ह्यो मठ लागतो आणि त्यानंतर मग तुमका कुणकेश्वर गाठूक मिळतला. तर खरोखर एकंदरीत ह्यो व्हिडिओ ना छान होतो. इन्फॉर्मेशन नव्हतं परंतु एक स्वामी भक्त किंवा स्वामींची इच्छा असता म्हणजे प्रत्येकाक आज लोक अक्कलकोटला या ठिकाणी जाणं शक्य होत नाही परंतु या ठिकाणी येऊन एक स्वामींचं दर्शन घेता येईल
छान वाटलं एकंदरीत. आणि व्हिडिओ कसं वाटलो ना हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी. तोपर्यंत हसत राहा, आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा. मी परत येतलंय, तर सर तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा.